माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी हॉलमध्ये दळण करण्यासाठी गहू आणि ज्वारी काढलेत। बाहेर उन्हात लाल तिखट आणि काळे तिखट बनवण्यासाठी मिरचीचे देठ काढून मिरची उन्हात वाळत घातली। आता कडक उन्हाळा चालू आहे, त्यामुळे हे काम आत्ताच ह्या दिवसामध्ये करून घ्यावं लागतं। मिरची ही खणखण वाळली की पहिली कांडप यंत्रातून कुटून आणायची आणि काळा मसाला मी घरीच तयार करत असते। मिरच्या ह्या कडक उन्हामध्ये खणखण वाळल्या होत्या। त्यानंतर मिरची सगळी कुटून आणली। ही मिरची आहे 5 ते 5.5 किलो। यातले 1 ते 1.5 किलो काढून ठेवणार आहे, कारण त्याचं काळे तिखट बनवायचं। 4 किलो लाल तिखट हे खाण्यासाठी ठेवायचं। काळ्या तिखटाचा मसाला भाजून पण ठेवला, तो सर्व मसाला मिक्सरमधून ग्राइंड करायचा। यातली काढलेली चटणी पण तेल टाकून भाजायची। काळे तिखट पण तयार झालं। खमंग चवीचं सगळं साहित्य परफेक्ट प्रमाणात घेऊन तयार केलं। आता वर्षभराची निश्चिती झाली, यानंतर पुढच्याच वर्षी या महिन्यामध्येच तयार करायचं दुसरं। तोपर्यंत निवांत। कंटेनर आणि काचेच्या भरण्या स्वच्छ करून ठेवल्या, त्यामध्ये आता भरून ठेवणार आहे सगळं काळे तिखट आणि लाल तिखट। लाल तिखट आणि काळे तिखट भरून ठेवले। त्यानंतरचे खूप महत्त्वाचे काम आहे, ते आहे पीठ चाळून ठेवायचं। गिरणीतून दळण आणले गहू आणि ज्वारीचे, ते एकदा चाळणीने चाळून ठेवले म्हणजे रोजची कामे खूप सोपे होतात। अशा आगाऊच्या कामासाठी खूप वेळ जातो, पण ते काम निवांत वेळेतच करावं लागतं। घरामधले सगळे कामे आवरून जेणेकरून दुसऱ्या कामामध्ये ह्या कामाचा अडथळा निर्माण होता कामा नये। आपण ह्या कामासाठी कोणताही वेळ निवडू शकता, पण तो वेळ हा निवांत असला पाहिजे। मी पण ह्या कामासाठी निवांत वेळच निवडला आणि निवांत वेळेतच हे काम करणार आहे। हे गव्हाचे 20 किलो पीठ आहे आणि ज्वारीची 5 किलो। शक्यतो 20 किलो गव्हाचे लागत नाही, महिन्याला 10 ते 15 किलोच लागतं। आता आमरसाचा सीझन चालू झाला, त्यामुळे रस म्हणले की गव्हाच्या पोळ्या जास्त बनवाव्या लागतात, म्हणून ह्या वेळे जास्तीचे गहू दळून आणले। हे सर्व पीठ चाळून घासून स्वच्छ केलेल्या डब्यात भरून ठेवायचे। पिठासाठी डबे पण घासून स्वच्छ करून उन्हामध्ये ठेवले। एकदा जर पीठ चाळून ठेवले तर आतला कोंडा पण जनावराला एकदाच दिला जातो। गिरणीवाल्याने कितीही बारीक दिले तरी मी ते बारीक चाळणीने चाळत असते। मला या गोष्टीची पहिल्यापासून सवय आहे। भले तो गिरणीवाला पीठ बारीक देत असला तरी घरी आणल्या ते बारीक चाळणीने चाळून घेत असते। चाळल्याशिवाय डब्यात भरत नसते। मी प्रत्येक वेळी चाळल्याशिवाय किचनमध्ये पण नेत नसते। मी महिन्याला एकदाच दळण आणत असते। आणल्या ते 1 किंवा 2 दिवस हॉलमध्येच ठेवलेलं असतं, त्यानंतर वेळात वेळ काढून ते चाळूनच घेत असते। पीठ दळून आणण्यापूर्वी पिठासाठी डबे पण घासून त्याला ऊन वगैरे देऊन मगच आतमध्ये घेते। मी गहू ज्वारी ही वर्षाची एकदाच भरत नसते, महिन्याची ठरलेली ती किराणातच भरत असते, कारण माझ्याकडे जागा खूप कमी आहे आणि साठवण्यासाठी जागा पण नाही। आणि साठवण म्हणलं की जागा खूप लागते आणि मला वाळवणाला जागा पण खूप कमी आहे। सगळं गव्हाचं चाळून झालं, आता ज्वारीचं चाळायचं आहे। ह्या कामासाठी नाही म्हणलं तरी 2 ते 3 तास सहज लागले। आत्ताचे 3 तास जरी गेले तरी रोजचं काम सोपं झालं। झाले पीठ चाळून, आता घासलेल्या डब्यात भरून ठेवायचे। आठवड्याच्या बाजारातून भाज्या पण आणल्या। पिठाचे डब्बे ते साईडला ठेवले। आता भाज्या निसून निवडून स्वच्छ करून घ्यायच्या। पिशवीत सगळे एकत्रित असतात, भाज्या निवडायला पण वेळ दिला पाहिजे।
पालेभाज्या तर तशाच आतमध्ये ठेवायला जमत नाहीत, तशाच ठेवल्या तर त्या चिकट होऊन त्याला पाणी सुटतं आणि पूर्णतः कामातून जातात. जितक्या लवकर निवडून ठेवता येतील तितक्या त्या निवडून ठेवल्या पाहिजेत. आठवड्याच्या बाजारात तर भाज्यांव्यतिरिक्त बरंच काही मिळत असतं. देवासाठी फुलं, फळांचे स्टॉल आणि त्यासोबत स्नॅक्स पण भेटतात. यावेळी मी पण वेगवेगळ्या प्रकारची मुरकुले आणली. बरी असतात अधूनमधून खायला ती. कधी खावीशी वाटली तर ती तळून खाता येतात. बॅगच्या बाहेर सगळं काढून घेतलं. ते सर्व निसून निवडून जिथले तिथं ठेवायचं. साईडला ठेवलेले कंटेनर स्वच्छ धुतले. त्यामध्ये भाज्या कट करून ठेवायच्या. बाजारातून आणलेल्या भाज्या त्या स्वच्छ करून, काही तर भाज्या कट करून मगच फ्रीजमध्ये ठेवत असते. पालक, कांदापात, कोथिंबीर, शेपाची चिरून ठेवते. मेथीही निवडून ठेवते. सगळ्यात आधी गवार निवडून ठेवली, त्यानंतर बाकीच्या. सकाळच्या 11 वाजल्यापासून ही कामं करत होते. आता खूप फ्रेश वाटत आहे आणि किचनमध्ये पण आले. सकाळपासून कंटिन्यू काम चालू होतं. एक झाले की दुसरं, दुसरं झाले की तिसरं. आता खूप रिलॅक्स वाटतंय. संध्याकाळचे 6 ते 6:30 झालेत. आधी देवाला दिवा लावून घेते. जारमध्ये भरलेले तेल संपले, ते आधी काढून घेते. मी ह्या मोठ्या कंटेनरमध्ये तेल भरून ठेवते आणि देवाला पण दिवा लावायचा. दिवा लावणं झाले की त्यानंतर चहा बनवणार आहे, कारण कामाच्या घाई गडबडीमध्ये माझा दुपारचा चहा पण राहिला. आता करणार आहे. जसा उन्हाळा चालू झाला तशी कामे पण वाढलीत. विश्रांती म्हणून जीवाला जरा पण नाही. काही ना काहीतरी चालूच आणि कुठले ना कुठले तरी कामे चालूच आहेत. ह्या कामाच्या घाई गडबडीत ना व्यवस्थित जेवण ना शांत झोप, सतत काही ना काहीतरी चालूच आहे. चहा पाणी झालं. रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. रात्रीच्या स्वयंपाकात साधी सिंपल खिचडी, ज्वारीच्या भाकरी आणि गवार शेंगाची सुकी भाजी. कितीही कामाचा लोड असला तरी स्वयंपाकाचा कधीच कंटाळा करत नाही. 2 टाईम ताजं अन्न बनवते. इतकं
इतकं सगळं काम करायचं, शिळा आणि आधी उरलेलं का खायचं? साधी सिंपल कमी मसालेवाली भाजी बनवली, कारण उन्हाळा आहे. ह्या दिवसामध्ये तर मसालेदार, झणझणीत आणि चमचमीत पदार्थ नकोसे वाटतात. रोजचं जेवण पण साधंच पाहिजे. कोणाकोणाकडे असा तवा आहे. मी तर असाच तवा मुद्दाम केला, कारण अशा तव्यावरती भाकरी पोळ्या खूप छान होतात, करपत नाहीत. भाकरी पोळ्या झाले की त्याला स्वच्छ करत असते, पांढरा शुभ्र नाही काढत.